विकास भाऊ, ठीक आहे ना तू? हो ब्रो, आम्ही तुझ्या सोबत आहोत नेहमी, तू काळजी नको करूस. त्याचं आता तर काळजी वाटते रे, आणि चिठ्ठी सापडल्यापासून तर जास्तच काळजी वाटते. त्या चिठ्ठीमध्ये सुसाईडचं कारण स्पष्टच लिहिलंय, पण सगळं अस्पष्टच आहे. मी पण शॉक आहे रे, मला खरंच कळना, डोकं खूप बंद झाले पर माझं. अरे पण तिने मला सगळं आधी सांगितलं कसं नाही, आणि मलाही काही कळलं नाही यार. मला पण आशिष, शुभम, तुम्ही दोघं मला आता जसा आधार देताय तसंच दिया आणि जान्हवीला पण. त्या दोघी आधीच भांडतायत यार. त्यात जर त्या दोघींना हे असं काय समजलं तर परत काय होईल काय. हे काय करू ना? ते काय ना काका, सुषमा बद्दल वाचा ना तुम्ही. सुषमा बद्दल? अरे मला पण तिची खूप आतून आठवण सावरलेली स्वतः. म्हणूनच तर ही चिठ्ठी एकदा वाचा ना, म्हणजे तुम्हाला समजेल की तिने सुसाईड का केलं होतं. कुठे सापडली चिठ्ठी तुम्हाला? ते काय ना काका, तिने आम्हाला एक बुक दिली होती, त्यातच अचानक सापडली आम्हाला. कुठे मग ती चिठ्ठी? आहे ना घरी चिठ्ठी. अरे बापरे, चिठ्ठी वाचून वाचून तुम्हाला शॉकच बसला. ताबडतोब बघ तुम्ही काय करायचं. तुम्ही काळजी करू नका, मी ऍक्शन घेतो. जा कॉलेजला जा. हॅलो, अरुण काटे बोलतोय. तुमच्या कॉलेजच्या 2 पुरी हा दिया आणि जान्हवी आल्या होत्या. कसली ती सुषमाची चिठ्ठी? वाचली मी ती चिठ्ठी. आणि हा काय आहे ते प्रकरण लवकरात लवकर मिटून टाका. मला हे प्रकरण वाढवायचं नाहीये. आणि कोण आहे तो जरा त्याची फिरकी घ्या. काय समजलं का? हा ठेवतो आता. ओके. दिया, तुला बोलवलं प्रिन्सिपलचे. जान्हवी, तुला बोलवलं प्रिन्सिपलचे. वाचली आहे चिठ्ठी. आता हे नका समजू, चिठ्ठी बद्दल मला कसं समजलं काय झालं ते. हे सुषमाचं प्रकरण कॉलेजमध्ये होतं, तुम्ही तिच्या घरी का गेला? सर पण तुम्हाला कसं कळलं तिच्या घरी गेलो होतो? मी तिची निघता क्षणी तिच्या तुमच्याचा मला कळाला.
सर माझे वडील PSI आहेत. त्यांनीच आम्हाला सजेस्ट केलं होतं की तुम्ही तिच्या घरच्यांना जाऊन ही गोष्ट सांगा म्हणून. जान्हवी, कल्चरल डिपार्टमेंट आहे. 2 वर्ष झाले युनिव्हर्सिटी करंट कॉलेजला मिळून देणार नाही. आणि ते करंट तू कशामुळे जिंकलीस हे माहिती असेल तुला. कारण तिथे माझी ओळख आहे. नाहीतर ते जिंकणे तू रिझर्व पण नाही करू शकत. आणि हे सगळं तुझ्या वडिलांना माहित आहे. सर पण याचा फायदा तिला एकटीलाच नाही होत ना, कॉलेजला पण होतो ना. तुझ्याकडे पण येतोय DI महाजन, डिस्ट्रिक्ट लेवल प्लेअर ऑफ खो खो, राईट? कोकणात एक कॅम्प होणार. स्टेट लेवल मॅचेससाठी साऱ्या डिझर्विंग प्लेयर्सचं सिलेक्शन होणार. आपल्या कॉलेजकडनं 2 मुली पाठवायच्या. कसं करायचं? तुला पाठवायचा निर्णय झाला, पण असं वाटतंय आता निर्णय बदलावा की काय. पण सर सुषमा आमची मैत्रीण होती आणि तिच्यासाठी आम्हाला फाईट करायची. तिच्यासोबत जे झालं ते चुकीचंच होतं. म्हणजे तुम्हाला तुमच्या करिअरचं काय घेणं देणं नाही. अजून तुम्ही लहान आहात. विचार करायला वेळ पाहिजे असेल तर करा विचार आणि सांगा मला. स्टेट लेवलच्या कॉम्पिटिशनसाठी दिया तुझं नाव द्यायचं का नाही. जान्हवी, एकांकिका स्पर्धेत तुला यावेळेस पार्टिसिपेट करायचंय की नाही, दुसरं कोणाला विचारणार. जाऊ शकतो. काय मुलांना काय करताय? जरा अभ्यासाकडे लक्ष द्या. लक्ष ठेवा. या काय शिफ्टीमुळे तुम्ही काहीच करू शकत. सांगितलं तुझे फालतू चाळी सांगितले ते बंद करून. लास्ट टाइम जेव्हा एका मुली कंप्लीट केली तेव्हा तुला वाजनेस तू सांगितलं. आता तू करच केलाय. आपल्या मुलीच्या नादी लागलाय. अरे तू जाशीलच जाशील. माझी पण वाट लावलंस. हो सर, पण त्या गोष्टीला 1 वर्ष झाले सर. अरे गुरव, दिया आणि जान्हवीची चिठ्ठी ना सुषमाने लिहिली आणि त्यात असा उल्लेख आहे, जर कुणाला काही समजलं ना वाट लागू नये. दिया आणि जान्हवीला तू अंडर एस्टिमेट करू नकोस. त्या किती डेंजर आहे हे तू बघितलंस. आता काय करायचं सर? सर प्लीज मला माफ करा यावेळेस. माझी लहान मुलं मला आहेत सर. पुन्हा नाही मला माझ्या माणसं. प्लीज सर सांभाळून घ्या यावेळेस मला. तुला जर एकदम वाचायचं असेल ना तर दिया आणि जान्हवीची चिठ्ठी जे काय ते विल्हेवाट लाव. काय जा आता. काय बिंचो त्या प्रिन्सिपलने फक्त तुम्हाला दोघींनाच धमकी दिली? काय शांत बस. अरे त्याला म्हणायचं ना, नाही घाबरत कोणच्या बापाला आम्ही. मी जर ताकद लावली ना जगणं मुश्किल करेल त्याचं. आशिष, आपण ना बाहेर थांबायलाच नव्हतं पाहिजे. माझ्यासमोर बोलला असता ना दाखवलं असतं त्याला. बकीराव पोरी म्हणून काही धमकी देऊ राहिला. अरे त्याला नाही माहिती त्या पोरीने जर पोलीस कंप्लेंट केली ना तो विषय लय खोल येतो. तेच ना. मी नाही घाबरले कोणाला, पण मैत्रीण करिअर दोन्हीमध्ये कसं निवडणार? नाही, माझ्यासाठी पण मैत्रीण आणि करिअर दोन्ही महत्वाचं आहे. तर दोन्हीपैकी एक निवडायचं म्हणजे कसं करायचं? जान्हवी,
दिया, तुम्ही दोघी जो बी निर्णय घेऊ राहिले ना, आम्ही आहोत तुमच्यासोबत. हो, खरंच बिनधास्त निर्णय घ्या, आम्ही आहे. लेट्स फाइट. चला आपण फाइट करूया. यस मेरे पट्टे, ये वही ना प्लेयर वाली बात. जानवर, आपण लास्ट टाइम काम नाही बोललो, चुकीच झाले आपल्याकडे. चल नाही हवं सुषमाला निवडून. गुड जॅम. गुड. दिया, फाईट करायची, पण कशी? आपण एक काम करूया, आपल्याकडची जी टीम आहे त्याच्यामध्ये जे 6 डिपार्टमेंटमध्ये चुकीचं होते आपण तिथे जाऊन इन्क्वायरी करूया, म्हणजे आपल्याला कळेल की नक्की ते असं होते का. हां, म्हणजे तिथं असं काही होत असेल ना तर ते म्हणजे नक्की कोण करते हे नाव माहीत होणं गरजेचं आहे आपल्याला. नाव तर कळू दे रे, मी ना आणणार त्या मास्तरला, बघाच तुम्ही. अरे शुभम भाऊ, आपल्याला हे सर्व पेशन्सने घ्यावं लागणार आहे. शुभे, तू तुझं डोकं शांत ठेव. काय शांत ठेव? बरं ठीक आहे, ठरलं तर मग आपण उद्या 6 डिपार्टमेंटमध्ये जाऊयात आणि चौकशी करूया. ठीक आहे? ठीक आहे. हाय, मी दिया, आर्ट डिपार्टमेंटची हेड. एक मिनिट. हो, मला नाही विचारायचं. विचार ना. तुमच्या डिपार्टमेंटमध्ये काही प्रॉब्लेम तर नाही ना? कसला प्रॉब्लेम? म्हणजे तुमच्या डिपार्टमेंटमध्ये सर वगैरे सगळं ठीक आहे? हो आहे ना, ते आहे सर. तुमच्या डिपार्टमेंटमध्ये टीचर्सचं वागणं तुमच्यासोबत ठीक आहे ना? आईच म्हणा. म्हणजे असं काही समजू नका, तुमच्या 6 डिपार्टमेंटचे हेड नाही, आम्ही आहोत, आम्हाला बिंदास. ठीक आहे, थँक्यू. असं काय असं सांग.